नमस्कार. आखाती प्रदेशात जे संकट उभं राहिलं आहे त्याचा जागतिक सुरक्षा आणि आर्थिक स्थिरतेवर काय परिणाम होतोय यावर आज आपण एक सविस्तर आढावा घेणार आहोत. ठीक आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी सध्याच्या परिस्थितीला आलेलं एक नवीन वळण, त्यानंतर जगाचं आर्थिक फुफ्फुस म्हणजे काय आणि ते महत्त्वाचं का आहे, मग जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झालेत, देशाचा संरक्षणाचा अधिकार काय सांगतो आणि शेवटी यातून स्थिरतेकडे जाणारा मार्ग कोणता असू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला मुद्दा आहे एक नवीन वळण. इथे आपण पाहणार आहोत की हा संघर्ष इतका कसा वाढला. ही परिस्थिती म्हणजे प्रादेशिक राजकारणात आलेलं एक मोठं स्थित्यंतर आहे. खुद्द GCCच्या सरचिटणीसांनीच म्हटलंय की ही फक्त संघर्षाची तीव्रता वाढलेली नाहीये, तर हे एक टर्निंग पॉइंट आहे. त्यांच्या या एका वाक्यातूनच परिस्थितीचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. हे सगळं सुरू झालं 28 फेब्रुवारी 2026 पासून, जेव्हा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची एक मोठी मालिकाच सुरू झाली. आणि हे काही 1-2 दिवसांपुरतं नव्हतं. 25 दिवसांपेक्षा जास्त काळ सातत्याने GCC देशांमधले सामान्य नागरिक आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष केलं गेलं. आणि हे संकट अजूनही संपलेलं नाहीये. आणि हा आकडा बघा, 5,000पेक्षा जास्त. एका महिन्याच्या आत इतकी क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स डागण्यात आली आहेत. म्हणजे विचार करा, ही संख्या किती प्रचंड आहे. यामागे एकच उद्देश दिसतोय: संरक्षण यंत्रणा पूर्णपणे निकामी करायची आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचं. आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया, जगाचे आर्थिक फुफ्फुस. हा प्रादेशिक संघर्ष फक्त तिथल्यापुरता मर्यादित का नाहीये आणि त्याचे जागतिक परिणाम का होतात हे आता आपण समजून घेऊ. GCCला जगाचा आर्थिक फुफ्फुस का म्हणतात? कारण हे काही केवळ अलंकारिक विधान नाहीये. ही एक वस्तुस्थिती आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची गाडी चालवण्यासाठी जी ऊर्जा लागते ती पुरवण्यात या प्रदेशाची भूमिका खूप मोठी आहे, किंबहुना ती अपरिहार्य आहे. हे आकडे बघा, म्हणजे लगेच लक्षात येईल. जगातलं 22% तेल उत्पादन, 27% तेल निर्यात, 1/3 म्हणजे 33% तेलाचा साठा आणि 21% वायूसाठा एकट्या या प्रदेशात आहे. यावरून स्पष्ट दिसतंय की संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था या एका प्रदेशातील स्थिरतेवर किती जास्त अवलंबून आहे. पुढचा मुद्दा, जागतिक अर्थव्यवस्थेवरील हल्ले. आता धोक्याची कल्पना आपल्याला आली आहे. पण या हल्ल्यांमुळे फक्त त्या प्रदेशाचं नाही, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं किती आणि कसं नुकसान झालंय ते आता आपण तफसिलात पाहू. ही काही अशीच उचलून निवडलेली ठिकाणं नाहीत. सौदी अरेबियाची रास तनुरा रिफायनरी असो किंवा UAEची रुवेस रिफायनरी, कतार, कुवैत, बहरीन, ओमान या सगळ्या ठिकाणांवर पद्धतशीरपणे हल्ले झाले आहेत. ही ठिकाणं म्हणजे जागतिक ऊर्जा पुरवठ्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत. आणि याचा परिणाम काय झाला? अल मैदान कॉम्प्लेक्समधलं उत्पादन जवळपास 12.8% थांबलं आणि हे नुकसान पुढची 3 ते 5 वर्ष भरून निघणार नाही. वार्षिक नुकसानीचा आकडा तर तब्बल $20 अब्ज पर्यंत जातोय. हे आकडे या हल्ल्यांमुळे होणारं तात्काळ आणि दूरगामी आर्थिक नुकसान स्पष्टपणे दाखवतात. याचे पडसाद फक्त आखातापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीत अडथळे आलेत, जागतिक ऊर्जा किमती लगेचच वाढल्या, वाहतुकीचा आणि जहाजांचा खर्च प्रचंड वाढला आहे. यामुळे संपूर्ण जगाच्या पुरवठा साखळीवर प्रचंड ताण आलाय आणि अगदी डिजिटल अर्थव्यवस्थेलाही याचा धोका निर्माण झाला आहे. आता चौथा मुद्दा, देशाचा संरक्षणाचा अधिकार. या संकटाच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय कायदे काय सांगतात आणि त्यानुसार उचललेली पावलं कशी योग्य आहेत हे समजून घेऊया. इथे 2 गोष्टी समोरासमोर येतात. एकीकडे आहे कायद्याचं उल्लंघन, म्हणजे इराणचे हे हल्ले जे थेट संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या कलम 24 च्या विरोधात जातात. आणि दुसरीकडे आहे GCC राष्ट्रांचा स्वतःच्या संरक्षणाचा कायदेशीर हक्क, जो त्यांना कलम 51 नुसार मिळतो. म्हणजे बघा, एक आहे बेकायदेशीर हल्ला आणि दुसरा आहे त्या हल्ल्याला उत्तर देण्याचा कायदेशीर अधिकार. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे कलम 51 आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा आधारस्तंभ आहे. ते स्पष्टपणे सांगतं की जर एखाद्या देशावर सशस्त्र हल्ला झाला तर स्वतःचं संरक्षण करणं हा त्या देशाचा मूलभूत अधिकार आहे, तो काही धोका नाही. आणि आता शेवटचा 5वा मुद्दा, स्थिरतेचा मार्ग. आतापर्यंत आपण समस्या आणि कायदेशीर बाजू पाहिली. आता यातून बाहेर पडण्यासाठी आणि पुन्हा स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी काय करायला हवं यावर बोलूया. यासाठी 4 स्पष्ट पावलं उचलावी लागतील.
पहिलं, संपूर्ण जगाने एकत्र येऊन इराणला एक स्पष्ट संदेश द्यायला हवा की हे हल्ले तात्काळ थांबवा. दुसरं, याला फक्त एक प्रादेशिक वाद न मानता आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन म्हणून पाहिलं पाहिजे. तिसरं, सागरी मार्ग आणि ऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढे यायला हवं. आणि चौथं, आपलं अंतिम ध्येय हे मुत्सद्देगिरीने कायमस्वरूपी तोडगा काढणं हेच असलं पाहिजे. यातून घेण्यासारखा सर्वात महत्त्वाचा धडा हाच आहे की आखातातील संकट फक्त आखातापुरतं मर्यादित राहणार नाही. ही आग तिथून पसरून संपूर्ण जगाच्या स्थिरतेला धोका निर्माण करेल यात शंका नाही. आणि शेवटी हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा एका प्रदेशातला धोका संपूर्ण जगासाठी संकट बनतो तेव्हा त्यावर कृती करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची असते आणि ती कुठून सुरू होते, या प्रश्नाच्या उत्तरावरच आपल्या सगळ्यांच्या जगाचं भविष्य अवलंबून आहे.